मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया। मित्रांनो, आजची बातमी आहे तर गुड ब्रेकिंग न्यूज। 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 20 लाखाचा लाभ। तर या संदर्भामध्ये शासन निर्णय अधिकृत लागू जी.आर या बाबतीत सविस्तर माहिती आपण पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी बातमी। मोठ्या बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित। कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे, शासन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना कोणता फायदा होणार आहे, याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कुठेही स्किप न करता पहा। तर चला करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना सरकारने सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना सेवाउत्तान वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। सेवानिवृत्ती उद्यान आता 14 लाख रुपयावरून 20 लाख रुपये करण्याच्या संदर्भातील शासन निर्णय बाबत माहिती प्राप्त मिळूया। ग्रॅज्युएटी मध्ये म्हणजेच सेवा उद्यान मध्ये वाढ करण्याच्या बाबतीत वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आणि वाढ करण्याच्या संदर्भात ग्रॅज्युएटीच्या संदर्भात हा निर्णय आहे। महाराष्ट्र राज्य सरकार यांनी राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषदेतील कर्मचारी, शासकीय अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी ग्रॅज्युएटीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। सेवा उपदान व मृत्यू उपदान म्हणजेच ग्रॅज्युएटीची कमाल मर्यादा आता 14 लाख रुपयावरून 20 लाख रुपयाची करण्याचा अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, म्हणजेच निर्गमित करण्यात आला आहे। शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा समावेश आहे याबाबत सविस्तर माहिती प्राप्त करूया। सेवानिवृत्त व मृत्यू उपदान मर्यादा 14 लाख रुपयावरून 20 लाख रुपये करण्याची तत्काळ अंमलबजावणी लागू करण्यात आली आहे। शासन निर्णय अंमलबजावणी 1 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आली आहे। जे कर्मचारी 7व्या वेतन आयोगात 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जे कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत आणि त्या कर्मचाऱ्यांना या वाढीव ग्रॅज्युएटीचा तत्काळ देण्याचा आदेश कार्यान्वित करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे राज्य सरकारी कर्मचारी, मान्यता प्राप्त अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अशासकीय माध्यमिक विद्यालय, शासकीय निमशासकीय कर्मचारी, कृषी विद्यापीठे, त्याचबरोबर जिल्हा परिषद निवृत्ती वेतनधारक कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना हा शासन निर्णय लागू करण्यात आला आहे। या शासन निर्णयाने वाढीव ग्रॅज्युएटीचा लाभ प्राप्त होणार आहे। सरकारने हा निर्णय केंद्र सरकारच्या धर्तीवर घेण्यात आला आहे। महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रच्या वित्त विभागाकडून हा 10 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय ग्रॅज्युएटीच्या बाबत 20 लाख करण्याच्या संदर्भात शासन निर्णय कार्यान्वित केला आहे। महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीचा लाभ देताना विशिष्ट प्रकारे गणना करून हा लाभ देण्यात येणार आहे। ग्रॅज्युएटीची गणना पुढील प्रमाणे करण्यात येतील। 33 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ सेवा अर्हता म्हणजेच पात्रता देय असलेल्या सेवानिवृत्ती ही मूळ वेतन महागाई भत्ता 16 पट गणना करून जास्तीत जास्त ग्रॅज्युएटी आता 20 लाख देण्याची मर्यादा केली आहे। गणनेचे सूत्र आहे
एकूण सेवा काळ किंवा 33 वर्ष. समजा तुमची सेवा 32 वर्ष असेल तर 32, 16 असेल तर 16, 17 असेल तर 17, 35 असेल तर 35. या संख्येला 16.5% DA च्या सूत्राने गुणले. म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही सेवानिवृत्त होतात त्या दिवशी असणारा DA जो आहे त्या DA च्या 16.5 पट सूत्राच्या आधारे ग्रॅज्युएटीची गणना केली जाते. हा नियम शासनाने केवळ जुनी पेन्शन योजना म्हणजे OPS धारक कर्मचाऱ्यांना फक्त लागू केलेला आहे. NPS आणि अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा सुधारित NPS कर्मचाऱ्यांसाठी नियम वेगळे लागू होणार आहे. म्हणून जुन्या पेन्शन योजनेची कर्मचाऱ्यांकडून नेहमी मागणी होत आहे. हा ग्रॅज्युएटीचा फायदा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आरामात जीवन जगण्यासाठी हा शासन निर्णय महत्वपूर्ण निर्गमित केला आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.